श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तांचे तारण करण्यासाठी श्री दत्त महाराज यतिरूपाने या भूतलावावर प्रकट झाले आणि त्यांनी अक्कलकोटला वास केला. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. जे जे स्वामी महाराजांचे भक्त झाले त्यामध्ये स्वामीसूत हे सर्वात श्रेष्ठ भक्त ठरले. त्यांचे चरित्र ऐकले तरी तुमचे सर्व महादोष जातील. प्रसिद्ध अशा मुंबई शहरात हरिभाऊ नावाचे गृहस्थ आनंदाने राहत होते. ते सरकारी नोकरीला होते. हरिभाऊ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया या गावचे राहणारे होते. ते जातीने मराठी होते. गावचे खोत असल्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीपासून संपन्नता होती. त्यांची आई आणि भाऊ त्याच गावात राहत होते. मुंबईमध्ये विनायक पंडित नावाचे गृहस्थ त्यांचे मित्र होते. त्यांना व्यापारामध्ये तोटा येऊन थोडं कर्ज झालं होतं. त्यामुळे ते चिंतित होते. एके दिवशी अक्कलकोटच्या श्री स्वामी महाराजांची कीर्ती पंडितांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांनी स्वामी महाराजांच्याबद्दल मनामध्ये भाव धरून त्यांनी स्वामी महाराजांना नवस केला. जर या 8 दिवसात मी कर्जमुक्त झालो तर लगेच तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईन. हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे मित्र गजानन यांनीही अफूचा व्यापार केला होता. परंतु नुकसान होईल असं त्यांना वाटले. आपले दिवाळ निघणार असं त्यांना वाटू लागलं. त्यावेळेला त्यांनी एक युक्ती काढली. त्यांनी पंडितांना बोलवून सर्व हकीकत सांगितली. अफूच्या व्यवसायात नुकसान झाले तर ते भरून देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. लोकांनी फिर्याद केल्यास आमची नोकरी आणि अब्रू दोन्हीही जाईल. आम्हाला बट्टा लागेल. तुम्ही आमचे स्नेही आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. पेढीवर येऊन तुम्ही आमच्या वतीने सही केली तर बरं होईल. अफूच्या व्यवसायात होणारा तोटा, त्यामागील कर्जाची रक्कम या सगळ्यांची तुम्ही हमी घ्या. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करतो. त्यावेळेला मलाही खूप कर्ज झाले आहे आणि आता माझेही दिवाळ निघणार यात काही शंका नाही. पण तुम्ही जर कर्जमुक्त होणार असाल तर तुमचा मालक होऊन मी पेढीवर तसं लिहून देतो. असे पंडितांनी आश्वासन देताच दोघांनीही ते मान्य केले आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी पेढीवर तसे लिहून दिले. आणि याच कालावधीत एक नवल घडले. रातोरात अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला आणि ही रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावावर आली. ही बातमी पंडितांना सांगण्यासाठी मारवाडी धावत आला. पंडितांनी ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी लगेच हरिभाऊंची भेट घेतली आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अक्कलकोटी निवास करणाऱ्या श्री स्वामी महाराजांच्याच कृपेने आज आम्ही कर्जमुक्त झालो आणि आम्ही नवस केल्याप्रमाणे त्यांच्या दर्शनाला जात आहोत. ही वार्ता ऐकून उभयंतांना चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये राहतात. तुमच्यासोबत आम्हीही अक्कलकोटला येतो. आम्हीही श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन आमच्याही जन्माचे सार्थक करतो असं त्यांनी सांगितले. गजानन, हरिभाऊ आणि पंडित हे तिघेही अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत आदराने दर्शन घेतले. भक्तिभावाने पूजन केले. स्वामी समर्थांची मूर्ती पाहून हरिभाऊंची वृत्ती तल्लीन झाली. ते डोळ्यांची पाती न लावता एकटक नजरेने श्री स्वामी समर्थ महाराजांना पाहू लागले. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी तिघांनाही शिव, राम, मारुती अशी 3 नावे दिली आणि मंत्रही दिला. त्यांनी पंडितांना राम म्हटले तर गजाननला शिवराम म्हटले तर मारुतीला हरिभाऊ म्हटले. मग स्वामी समर्थांनी त्या तिघांना जवळ बोलवले
आणि तिघांना 3 श्लोक दिले. ते पुढीलप्रमाणे होते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुदेवो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र त्यांनी हरिभाऊंना दिला तेव्हा त्यांच्या आनंदाला पाराच राहिला नाही. दुसरा मंत्र गजाननाला दिला तेव्हा त्यांच्याही मनाला खूप आनंद झाला. तो मंत्र असा होता. आकाशात पतिततोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छते. मग पंडितांना जवळ बोलवून त्यांनाही मंत्र देऊन पावन केले. तो मंत्र असा होता. ईम देव शिव ईम देव शिवम ईम देव शिव ईम देव शिव. त्या तिघांनी मुंबईवरून येताना 300 रुपये आणले होते. त्याचं काय करावं असा प्रश्न त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना विचारला. हा प्रश्न ऐकून स्वामी महाराज त्यांना बोलले, याच्या पादुका बनवून आणाव्यात. ते तिघेही काही दिवस स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहिले. त्या कालावधीत हरिभाऊंचे तन मन श्री स्वामी महाराजांच्या चरणी दृढ झाले होते. काही दिवस गेल्यावर एके दिवशी ते तिघेही स्वामी महाराजांच्या पुढे हात जोडून उभे राहिले आणि मुंबईला परत जाण्याची आज्ञा स्वामी महाराजांना मागू लागले. स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळताच ते तिघेही आनंदाने मुंबईला आले. पण हरिभाऊंच्या मनाला स्वामी महाराजांचा ध्यास लागला होता. त्यांचं व्यवहारात लक्ष लागेना. चित्तामध्ये स्वस्थता नव्हती. त्यांना संसारात गोडवा लागेना. अक्कलकोटवरून श्री स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आल्यापासून त्यांना क्षणभरही चैन पडेना. काही दिवसांनी या तिघांनीही चांदूच्या पादुका बनवून घेतल्या आणि त्या श्री स्वामी महाराजांना अर्पण करायला तिघेही अक्कलकोटला आले. भक्तांचा कैवारी असणाऱ्या त्या स्वामी महाराजांचे डोळे भरून दर्शन घेऊन त्यांच्या चरणावर माथा ठेवून ते मनातून खूप सुखावले. येताना आणलेल्या चांदीच्या पादुका त्यांनी श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. स्वामी महाराजांनीही अत्यंत आदराने त्याच वेळी त्या पायात घातल्या. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत त्यांनी पायातून काढल्या नाहीत. आपल्या भक्त सख्यांच्या पादुका ते पायी वागवत होते. त्या त्यांनी कोणालाही दिल्या नाहीत. एके दिवशी हरिभाऊ श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले. दर्शन घेऊन त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. त्यावेळेला स्वामी समर्थांनी त्यांना जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले आणि अतिशय आदराने त्यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. ते हरिभाऊंना म्हणाले, आता तू खऱ्या अर्थाने माझा भक्त झाला आहेस. आता तू निश्चित राहा. भगवे वस्त्र परिधान कर आणि तुझा संसार सोडून दे. मग त्यांनी त्याला छाटी कपनी झोळी आणि भगवे वस्त्र दिले. त्यांनी त्याचा आदराने स्वीकार करून लगेच परिधान केले. त्या तिघांनी मुंबईवरून आणलेल्या त्या आत्मलिंगी पादुका हरिभाऊंच्या हाती सोपवून स्वामी महाराज म्हणाले, सागर तीरावर जाऊन किल्ला बांधून राहा. कसलीही लाज न बाळगता माझा यशध्वज उभार. दुसरे काहीही करू नकोस. लोकांना भजनाला लाव. हे करताना तुझा संसार लुटून टाक आणि तुझ्या मनामध्ये अणू इतका लोभही धरू नकोस. अशी आज्ञा श्री स्वामी महाराजांनी हरिभाऊंना केली. हरिभाऊंना खूप आनंद झाला. ते साधूचा वेश घेऊन लगेच मुंबईला आले. त्यांच्यासोबत त्या आत्मलिंगी पादुका होत्या. सद्गुरूने डोक्यावर हात ठेवताच ते ज्ञानवंत झाले होते. अशा प्रकारे धन्य धन्य ते स्वामीसूत आणि धन्य धन्य ते स्वामी दयाळू. सद्गुरूंच्या चरणी शरण जाऊन आपण त्यांचे दृढ चरण धरावे. या भूतलावावर भरपूर गुरु झाले. त्यांनी वेगवेगळे उपदेश केले. काहींनी द्रव्यप्राप्तीसाठी उपदेश केले तर काहींनी वेगवेगळी ढोंगे घेतली. त्यामुळे त्यांची जे भक्ती करत होते त्यांना कधी उपदेशाची फळे मिळाली नाहीत. त्यांचे
त्यांच्या चरणी भक्तांचे मन कधीच एकरूप झाले नाही. त्यांच्याकडून कधीच सत्यज्ञान मिळाले नाही. अशा लोकांना कधीच गुरु म्हणू नये, जे केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी या भवसागरावर उतरलेले आहेत. श्री स्वामी महाराज कधीच असे करत नव्हते. त्यांचा वरदहस्त शिष्याच्या डोक्यावर पडताच शिष्याला दिव्यज्ञान प्राप्त होत होते. लोकांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या. हरिभाऊंनी ब्राह्मण बोलावून संकल्प करून घरादारावर तुळशीपत्र ठेवले. आपले घर लुटवून ठेवले. सर्व वस्तू वाटून टाकल्या. पतीची अशी वागणूक बघून त्यांची पत्नी ऊर बडवून आकांत करत होती. ती हात जोडून हरिभाऊंना म्हणाली, तुम्ही आपला संसार असा लुटून का टाकत आहे? हे योग्य आहे का? हा विचार चांगला नाही. दुःख आणि हाल अपेष्टा खूप होती. आजपर्यंत अब्रूने दिवस काढले आणि आता तुम्हाला हे कसले अवलक्षण आठवले? अशामुळे लोकांमध्ये आपले हसे होईल. लोक आपल्याला धिक्कारतील ते वेगळेच. उपवास घडू लागला तर 2 घास तरी कोणी देईल का? अल्पवयात ही दुर्बुद्धी तुम्हाला कोठून सुचली? संसार सुखाकडे पाठ फिरवून दुःखाच्या डोहात उडी घेणे तुम्हाला योग्य वाटते का? संसारातील सुखे भोगावीत आणि वृद्ध काळात मोक्ष साधनेसाठी वनात जाऊन तप करावे. तुमच्या वडिलांची थोरवी मनामध्ये जरा आठवा. तुमच्या अशा वृत्तीने त्यांची कीर्ती का धुळीला मिळवता? तुम्ही संसार सोडून वनात निघून जाल, मग माझे पालन पोषण कोण करेल? देवा ब्राह्मणासमोर अग्नीला साक्षी ठेवून तुम्ही माझे पाणी ग्रहण करताना तुम्ही मला जे वचन दिले त्याचे स्मरण करा. तुम्ही मलाही घरदार सोडून तुमच्यासोबत दारोदारी भिक्षा मागायला चल म्हणाल, पण मला संसार सुखात रम्य होणे आवडते. संसार सोडून विरक्त होणं मला कधीही जमणार नाही. आणि आता जरी तुम्ही सर्व संसार लुटवीत असाल तर हे महापुण्य करताय असं कोणीतरी म्हणेल का? कुटुंबाला उपवासाने मारावे, सर्वस्व उधळून टाकावे. तुमच्या अशा वागण्याने पुण्यकार्य न करता पापाचेच तुम्ही धनी व्हाल. मी तुम्हाला हात जोडून अजूनही विनंती करते की अजूनही वेळ गेलेली नाही. शांतचित्त होऊन तुमच्या मनातील हा विचार त्वरित सोडून द्या. अशा प्रकारे त्यांच्या पत्नीने हरिभाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला, पण सगळे व्यर्थ झाले. पत्नीचे बोलणे शांतचित्ताने ऐकून हरिभाऊंनी अनेक प्रकारे समजून सांगून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, पण षडविचारांनी पत्नीच्या मनाचा ताबा घेतल्यामुळे संसाराचे मिथ्यत्व तिला कळेना झाले. आशा, आकांक्षा, भ्रांती, वासना, कल्पना या डाकिनींनी तिला आपल्या अधीन केलं होतं. त्यामुळे अनु एवढाही सद्विचार तिच्या मनात येणे या प्रसंगी शक्य नव्हते. ती पुन्हा पुन्हा स्वामीसुतांना विनंती करत होती. षडविकार त्यागून स्वामी महाराजांच्या चरणाशी रममान झालेल्या स्वामीसुतांनी दृढ निश्चयाने संसाराचा त्याग केला. सगळे घर लुटवले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या अंगावरील सगळे दागिने वाटून टाकले आणि तिला शुभ्र वस्त्र नेसायला दिले. त्यानंतर स्वामी महाराजांनी स्वतःच्या हाताने दिलेल्या त्या आत्मलिंगी पादुका मठामध्ये स्थापन केल्या. त्यावेळेला कामाठीपुऱ्यात मठाची स्थापना केलेली होती. हरिभाऊ गोसावी होऊन मठामध्ये राहत होते. बरेच लोक त्यावेळी त्यांची निंदा करत होते, त्यांना दोष देत होते, पण हरिभाऊंनी कधीच त्याची पर्वा केली नाही. धन्य धन्य ते स्वामीसूत. पूर्वजन्मी त्यांनी जे तप केले होते त्यांचे फळ त्यांना या जन्मात मिळालेले होते. सद्गुरूंच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि त्यांचे सर्व दुःख फिटले. श्री स्वामी महाराज तुमची सुतावर जशी कृपा केली तशी तुमच्या करुणेची सावली कवी विष्णू शंकरावरही करावी, हीच स्वामी महाराज तुमच्या चरणांशी प्रार्थना करतो. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील ही कथा इथेच समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.